हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज तुमच्याशी मी माझं किचन क्लिनिंग शेअर करणार आहे. जे डेली बेसिसवर मी जे काही किचन क्लिनिंग करते, काउंटर टॉप किचन क्लिनिंग करते, तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की कंटिन्यू करा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर किचन क्लिनिंग तर मी बरेचदा तुमच्याशी शेअर केलेली आहेच, पण आज पण मी तुमच्याशी किचन क्लिनिंगच शेअर करणार आहे. ते याच्यासाठी की मी आज काल परवाच एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती, तर तुमचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तो किचन क्लिनिंग बघायसाठी आला. तर म्हटलं चला, तुमचा पण विषय आवडता जो किचन क्लिनिंग आहे आणि मला पण पर्सनली किचन क्लिनिंग करायला खूप जास्त आवडते, तर म्हटलं चला आपण आज किचन क्लिनिंगच करूया. तर मी आज काउंटर टॉप क्लिनिंग तुमच्याशी शेअर करणार आहे. रोज मी कसं माझं किचन क्लिनिंग करते आणि बरेचदा तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं आहे. पण आता नवीन ताई आता चॅनलशी जुळले आहे, त्यांना पण आता बघायचं आहे आणि त्यांचे पण खूप सारे प्रश्न आहे. म्हटलं चला आज ते सुद्धा आपण सॉल्व करूया या व्हिडिओमार्फत. तर हृदयासोबत मी कसा टाईम स्पेंड करते ते सुद्धा बऱ्याचशा ताईंना बघायचं आहे. मी मागे पण एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं हृदया काय खाते वगैरे. तर तिचे खायचे तर थोडे वांदेच आहे. तिला खायला तिला जे लागतं तेच पाहिजे. आता तिला पराठे पाहिजे. मागे तिचे डोस्याचंच सुरू होतं, तिला डोसेच पाहिजे होते, पण आता ती पराठे खाते. काकडी वगैरे अवेलेबल असते घरी, तर मग मी काकडीचा वगैरे पराठा तिला बनवून ठेवते किंवा बॅटर असं बनवून ठेवते काकडीच्या पराठ्याचा. मग तिला तिने दिवसभर 2 टाईम 3 टाईम कधी पण मागितला तसा गरम गरम तिला पराठा करून देते. आणि थोडा वरण भात खायची हृदयाचे नाटकं सुरू आहे. तर इथे मी आता सगळे भांडे घासायला घेतले, कारण भांड्यांचा खूप असा पसारा होतो आणि किचन छोटं असलं तर खूप विचार पडतो की आधी कुठून सुरुवात करूया. तर भांडे वगैरे सगळे घासून घेण्यापासूनच मी सुरुवात करते आणि काउंटर टॉप पण मी आधीच रिकामं करून घेतलं आहे आणि भांडे सगळे घासून घेतले आहे. पण आता कुकर माझा राहिला होता घासायचा, तर इथेच खूप असा पसारा होतो म्हणून मी कुकर खाली ठेवून घेतला होता. नंतर म्हटलं शेवटला तू कुकर घासायला घेईल. तर काय केलं, कुकर घासायच्या वेळेस त्या कुकरची जे झाकण असतं त्याचं रिंग पण काढून ठेवलं आणि त्याची सिटी पण काढून ठेवली आणि सगळं सेपरेट असं घासून घेतलं. कुकर आपण व्यवस्थित जर असं सॉफ्ट स्क्रबर घेऊन आपण घासला तर आपल्या कुकरला स्क्रॅचेससुद्धा पडत नाही आणि हार्ड जर घासणी आपण वापरली नाही तर कुकरची पण झीज होत नाही. त्यामुळे आपले भांडे पण छान राहतात. भांड्याचं जी रॅक आहे ती पूर्ण बाहेर ठेवली म्हणजे भांडे माझे सगळे ड्राय होतील. तर हा माठ मला धुवायचा खूप जास्त कंटाळा येतो, कारण माठ खूपच जास्त मोठा आहे आणि त्या सिंकमध्ये अजिबात मावत नाही. माठ वॉश करायला आणला आणि माठावरची जी प्लेट आहे ती सगळी धुवायला घेतली आणि माठाला जो कापड बांधला होता तो पण धुवायला टाकून दिला. सकाळच्या वेळेला ही कामं जर झाली तर बरं वाटतं, कारण मग नंतर परत जे आहे ते किचन ओलं ओलं होतं. तर अशा पद्धतीने माठ मी धुवत असते सकाळी. आणि किचनचे स्टँड माझे धुवायचे राहिले होते आणि माझं मोस्टली असं असते की मी जेव्हा माझे भांडे घासते, भांड्याची रॅक मी बाहेर नेऊन ठेवते, तेव्हाच हे सगळे जे आहे म्हणजे शेगडीवरचे जे स्टँड वगैरे आहे ते सुद्धा मी घासून घेत असते. तर आज माझं लक्षच राहिलं नाही, कारण माझं आज लक्ष सगळं होतं ते माठ धुण्यावर. तर माठातलं पाणी पण संपत आलं होतं. तर माठातलं पाणी कधी माझं सकाळी संपतं तर कधी दुपारच्या वेळेला संपतं, 4 वाजता वगैरे. तर मी काय करते, 4 वाजताच्या दरम्यान म्हणजे आपले जे 4 वाजताचे संध्याकाळचे भांडे असते तेव्हा मी माठ धुते, किंवा मग सकाळचे जे भांडे असते तेव्हा किचन ओटा ओला होतो त्यावेळेला धुते. आणि कधी-कधी मग रात्रीला जेव्हा आपण भांडे वगैरे घासतो त्यावेळेला माठ धुवून भरून ठेवायचं माझं काम असते. तर इथे मी सॉफ्ट घासणी घेतली आहे नेहमीप्रमाणे. मी जी माझी गॅसची शेगडी आहे, शेगडीला मी हार्ड घासणी वापरत नाही. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर सॉफ्ट घासणीनी पण पूर्ण क्लीन होतं. मी तुम्हाला दाखवलं पण आहे. आफ्टर क्लिनिंग, बिफोर क्लिनिंग पण तुमच्याशी सगळं शेअर करते. तर आपण अशी सॉफ्ट घासणी, आपलं जे काचेची शेगडी आहे किंवा स्टीलची जरी असली त्याला पण असे क्रॅचेस दिसून येतात.
आणि त्याची जी शाईन आहे क्रॅचेस पडल्यामुळे ती चालली जाते. आणि आजूबाजूची जी टाईल्स आहे त्याला पण मी सॉफ्ट घासणीनीच घासते. जास्त काही खराब होत नाही, रोज घासून घेत असते त्यामुळे जास्त खराब होत नाही. साध्या सॉफ्ट घासणीने मी घासून घेते आणि ते सगळा तेलकटपणा आहे तो निघून जातो. त्याचबरोबर हा जो सिंक आहे, सिंक आणि टॅप ते सगळं एकदा घासून घेते जेव्हा सकाळी क्लिनिंग करते तेव्हा. आणि रात्रीची पण क्लिनिंग करते तेव्हा मी सिंक एरिया स्वच्छच करते. आणि हा जो बाजूचा ग्रेनाईट लागला आहे तिथे सगळं उडल्या जातं तेलकट वगैरे. एकदम छोटं असं काउंटर टॉप आहे, तुम्ही बघू शकता किती छोटं असं काउंटर टॉप आहे. त्यामुळे सगळंच एकासोबतच मी घासून घेतलं आणि सगळं एकदाच मी पुसायला घेतलं. तुम्ही बघू शकता मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. जेवढं पाणी कमी वापरता येईल तेवढं पाणी कमी वापरत आहे. गॅसची शेगडी आतून बाहेरून पूर्ण पुसून घेणार आहे, कारण जेव्हा मी वरतून ती शेगडी घातली तर त्याचं जे लिक्विड सोप आहे त्याचा जो फोम आहे तो खाली पण लागला आहे. आणि रस्ट वगैरे लागू नये, कुठेही ओलावा राहू नये म्हणून कोरड्या कपड्याने पूर्ण पुसून घेतलं. आणि काउंटर टॉपसुद्धा जिथे जिथे मी लिक्विड सोप लावला आहे ते सगळं कोरड्या कपड्याने पुसून घेतलं. आता हाच कापड एकदम छान धुवून घेतला सिंकमध्ये. आणि धुणं झाल्यानंतर हाच कपड्याने मी आता गॅसचा ओटा आहे तो पुसून घेणार आहे. म्हणजेच ओल्या कपड्याने पूर्ण काउंटर टॉप पुसून घेणार आहे. असं केल्याने काय होईल, जिथे पण आपल्याला असं वाटत आहे की लिक्विड सोप लागून आहे आणि आपली पूर्ण काउंटर टॉप क्लीन झालेला नाही आहे आणि कुठे असं लिक्विड सोपचं असं सोपीस म्हणजे सोप लागल्यासारखं वाटत आहे, चिकट असं वाटत आहे, हात घसरत आहे, ते सगळं पुसून घेणार आहे. ते सगळं पुसून झाल्यानंतर जे आहे आपले जे घासण्या असतात किंवा आपल्या बॉटल असतात, नळं असतात आणि जे काही आपलं वायपर असतं धुवायचं ते सगळं मी धुवत असते. आणि सिंक एरिया पण क्लीन करून घेत असते. म्हणजे सिंक एरिया जास्त ओला होतो आणि तिथे सर्वात जास्त पाणी सांडलं जातं आणि आपल्याला थोड्या थोड्या वेळाने सिंक एरियामध्ये काम पडतंच. तर इथे सगळं मी धुवून झाल्यावर माझं जी लिक्विड सोपची बॉटल वगैरे आहे ते सगळं धुवून झाल्यानंतर मी इथे वायपर धुवायला घेतलं. आणि वायपरसुद्धा मी धुवतच असते. दिवसातून 2 वेळा मी जेव्हा वायपर यूज करते, सकाळच्या क्लिनिंगला आणि संध्याकाळच्या क्लिनिंगला, तेव्हा वायपर एकदा धुवून घेत असते. त्याने काय होते, एकदम वायपर काळपट होत नाही आणि चिकट होत नाही. तुम्ही माझं वायपर बघू शकता, जसंच्या तसं आहे, व्हाईटच्या व्हाईट आहे. आणि आपण जर तसंच ठेवलं ना ते तेलकट चिकट होऊन त्याच्यावर एवढा थर बसतो. कारण मी अशी चूक केली आहे, आधी मी वायपर तशीच ठेवून द्यायची आणि धुवायचीच नाही. मला कळतच नव्हतं की वायपरसुद्धा धुवायला पाहिजे आपण नेहमी. नंतर एकदम असं क्लिनिंगला घेत होती तर ते काही व्यवस्थित निघतच नव्हतं. तर आता मी रुटीनमध्ये लावलं आहे की 2 टाईम आपण एकदा वायपर धुवायलाच पाहिजे. त्यानंतर रॅकवर मी असे पेपर टाकले होते आणि पेपर टाकल्यावर त्यावर तुम्ही बघू शकता सगळं असं तेल त्यावर उतरलं आहे. कारण मी जे मोठी माझी तेलाची केटल आहे त्याखाली तर मी प्लेट ठेवली होती, पण ते छोटं जे पॉट दिसत आहे घी पॉट, त्यामध्ये मी तेल ठेवते. तर त्या तेलाचं काय होते, जेव्हा पण मी तेल वगैरे घेते तर ते सगळं असं तेल त्यावर असं निथळतं तेल आणि ते तेल सगळं त्या कागदावर झिरपल्यासारखं होतं आणि सगळा तो पेपर खराब होतो. आणि हे पेपरसुद्धा नाही परवडत नेहमी टाकायसाठी. बघू आता कधी माझ्याकडून मी कधी बाहेर जाईन आणि कधी मला त्यावर टाकायचे ते प्लास्टिकचे कवर असते ते मिळते. जोपर्यंत काम चालतं आहे तोपर्यंत आपण चालवूया आणि असं एकदम खराब होतपर्यंत आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे जे काही पेपर आहे तेच आपण टाकून घेऊ शकतो. तर हा जो पेपर आहे, तर हा पेपर जे आपण झेरॉक्ससाठी कागद किंवा पेपर आपण आणतो, त्या पेपरला हे जे कवर लागलं असतं तर आतल्या साईडनी व्हाईट कलर असतो आणि मागच्या साईडनी तो ग्रीन कलर असतो, त्याच्यावर त्याची नावं वगैरे लिहिली असते. तर आपण उलट्या साईडनी टाकून घेऊ शकतो आणि मागच्या साईडनी त्याला पॉलिथिन लागलं असतं तर ओलं वगैरे झाल्यावर खराब व्हायची पण भीती नसते. परत एक कोरडा कापड घेतला. सगळे जे काही वस्तू मी या रॅकवर ठेवणार आहे ते सगळे मी पुसून घेणार आहे. तेलकट वगैरे झालेल्या किंवा पीठ वगैरे उडलेल्या किंवा किचनमध्ये काम करताना आपले सगळे हात तिथे लागतात ते सगळे मी एकदा पुसून घेतले. आता ह्या केटलखाली मी एक प्लेट ठेवून घेतली, जेणेकरून जेव्हा कधी त्यावरचं तेल खाली उतरेल तर त्या प्लेटमध्ये सांडेल. तसंच मी एक छोटी प्लेट होती, ते देवाचा दिवा लावते ती प्लेट तिची काढून घेतली आणि ती प्लेट मी त्या छोटं जे बाऊल आहे तेलाचं त्याखाली ठेवली. कारण खूपच जास्त प्रॉब्लेम मला तिथे वाटत होता तेलाचा. आता ते देवाजवळ जिथे मी दिवा लावते तिथे आता मी छोटीशी वाटी आहे ती ठेवली आहे
आणि इथे जे वाटी ठेवली असती तर जास्ती स्पेस घेतली असती आणि तिथे माझी मिठाची भरणी आणि छोटं ते मनी प्लॅन्ट मावलं नसतं. तर असा जागेचा उपयोग मला करून घ्यायचा होता, म्हणून देवाच्या तिथे मी वाटी ठेवली आणि इथे मी ती देवाच्या दिव्याखालची मी प्लेट ठेवून घेतली. आता कधी मी बाहेर जाईल तर देवासाठी पण अशी देवाचा जवळ जो दिवा लावते तर त्या दिव्याखाली पण ठेवायला छोटी प्लेट घेऊन येईल. बाहेर पण जाणंच होत नाही, कामच एवढे असतात घरात आणि वेळ पण मिळत नाही. तर गॅस शेगडीची वगैरे क्लिनिंग झाली, पूर्ण काउंटर टॉप क्लिनिंग झाला. आता म्हटलं आता हे जे काही मी झाडं काउंटर टॉपवर ठेवते तर हे सिंकच्या एकदम जवळ असल्यामुळे याच झाडावर पण बरंच काही उडल्या जातं आणि धूळ पण जास्त राहते. तर ते झाड पण मी वेळीच वरती उचलून ठेवते आणि काही उडेल नाही याची काळजी घेते. नंतर सर्वात जास्त पसारा जो आहे तो आपल्या फ्रीजवर होत असतो आणि फ्रीजवर जे दिसलं ते आपण आणून ठेवत असतो. माझं तर असंच होते आणि हृदयाच्या धाकानी सगळं लपवून ठेवायच्या नादात मी सगळं फ्रीजवर ठेवते, कारण खाली काही ठेवलं आणि तिच्या हाती लागलं तर ती वस्तू वाया गेलीच समजा. तर फ्रीजवरचं एकदा क्लिनिंग करून घेतली आणि फ्रीज एकदा बाहेरून पुसून घेते म्हटलं, कारण घाण हातं लागतात आणि घरात जर छोटं बाळ असलं तर कसले पण हातं फ्रीज म्हणा किंवा ट्रॉलीज म्हणा इथे लावत असतोच. आणि हृदयाचं कसं आहे, खातानी पितानी तिचे हात कधी पण घाणच असतात आणि कुठे ना कुठे हात खराब करून ती येतेच. म्हणून मला असं खूप भीती वाटते मातीच्या वगैरे कुंड्या बाहेर ठेवायला, कारण तिला एवढं आवडते, माती खेळायला खूप जास्त आवडते. तर त्यामुळे सगळं मी अवॉइडच करते, सगळ्या गोष्टी मी वरती ठेवण्याचा प्रयत्न करते. बाहेरून एकदा पुसून झाल्यानंतर फ्रीजच्या आतमध्ये पण बघते कुठे काही सांडलं आहे का, कुठे काही म्हणजे भाजी वगैरे सांडते आपण आतमध्ये ठेवतो किंवा दूध वगैरे, दही वगैरे, ताक वगैरे फ्रीजमध्ये सांडलं जातं. असे पदार्थ जे आहे ते सांडल्याच जातात. काही आपण किती पण व्यवस्थित ठेवा आणि काही पण करा, तर ते सगळं मी एकदा चेक करून घेत असते आणि सगळं सिक्वेन्स वाईज व्यवस्थित लावून घेते, जेणेकरून मी नंतर दिवसभरात कधी पण फ्रीज उघडेल तर मला सगळं व्यवस्थित दिसेल आणि नीटनेटकं दिसेल. परत जे आहे डोअरमध्ये पण मी थोडं काही ठेवत असते, ते सुद्धा नीट करून घेते, कारण ते सुद्धा अस्ताव्यस्त होत असते. तर अशा पद्धतीने फ्रीज वगैरे सगळं आतून बाहेरून क्लीन झाल्यानंतर सगळं किचन क्लिनिंग माझी झाल्याच्या बरोबरीत असते. फक्त माझं आता पोछा मारायचं काम असतं किचन क्लिनिंग झाल्यानंतर. तर ट्रॉली पण एकदा पुसून घेतल्या, कारण तिथे पण घाण हात लागते आणि सगळं तिथे पीठ वगैरे उडल्या जातंच. नंतर हे जे आपलं वॉटर प्युरिफायर असतं ते पण एकदा पुसून घेते, कारण पाणी वगैरे घेताना खराब हातं लागतं आणि नळ वगैरे खराब होतं. तसं तर आता माठातलंच पाणी पिणं सुरू आहे. फिल्टरचं पाणी डिरेक्ट घेऊन तर काही पितच नाही, तर हातं लागायचा प्रश्न नाही. पण स्वयंपाकाला कधी कधी घ्यायचं असला किंवा चहा बनवायला वगैरे घ्यायचं असलं तर ते नळाचा उपयोग तिथे होतो. त्याचबरोबर जो काही एरिया होता आणि ते जे काही पाईप वगैरे होते ते सुद्धा पुसून घेतले. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला माझी आजची किचन क्लिनिंग, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा, मजेत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.